दरम्यान दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणासंदर्भातल्या चर्चाच सध्या सुरू आहे। त्या संदर्भात नेमका काय निर्णय होतोय, कोणाच्या काय प्रतिक्रिया आहेत, पाहूया टॉप 9 घडामोडींमधून। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा आणि 12 तारखेला घोषणा होणार होती। शरद पवारांचा गौप्यस्फोट तर दादांच्या निधनामुळे एकत्रीकरणावर खंड पडल्याचंही भाष्य। शशिकांत शिंदे असे आमचे काही सूत्रही याच्यात सतत होत। शेवटचा विषय त्याने आम्हाला लोकांना केलं होतं, दररोज हा आघात झाला। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातल्या बैठकीचा जुना व्हिडिओ TV9 मराठीच्या हाती 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवारांची चर्चा झाली होती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अजितदादांचा आग्रह होता। आमच्यात अनेकदा चर्चा, जयंत पाटलांची माहिती तर विलिनीकरणाची अजित पवारांची इच्छा होती। हे बॉडी लँग्वेज कळत होतं, अनिल पाटलांचंही भाष्य। जयंत ठरवतील, जयंत पाटील ठरवतील ती तारीख मंजूर आहे, मग आम्ही 10 ला करू, मग 12 ला करू, मग 12 ला करू, पण मध्ये 4-5 दिवस त्या फॉर्मॅलिटीला लागतील। 12 तारीख ही आम्ही निश्चित केली। त्यांची इच्छा होती विलिनीकरण झालं पाहिजे, अशी इच्छा होती, असं बॉडी लँग्वेज वरून आम्ही अंदाज करत होतो। तर 17 जानेवारीला अनौपचारिक बैठक झाली। एकत्रित आलं पाहिजे अशी दोन्ही पक्षांची इच्छा, एकत्र राहिलं तर बरं होईल एवढीच इच्छा व्यक्त केली। राजेश टोपे यांची प्रतिक्रिया। प्रदर्शनाच्या निमित्ताने दादांनाही पवार साहेबांनी नाश्त्याला बोलवलं होतं। दादा नाश्त्याला आले होते, आमची बैठक त्या निमित्ताने अनौपचारिक बैठक झाली। इच्छा दोन्ही पक्षाची एवढी आहेच की आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि आम्ही साहेबांना विनंती केली की साहेब आपण एकत्र राहिलं तर बरं होईल, एवढीच। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी आधीच 2 राष्ट्रवादींमधला हा सुप्त संघर्ष उघड। तटकरे आणि पटेलांनी शरद पवारांना सर्व चर्चांपासून दूर ठेवल्याचं यातनं स्पष्ट। अजित पवार असताना विलिनीकरण शक्य होतं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर आजच्या शपथविधी संदर्भात कुणालाही माहीत नाही, शरद पवार म्हणाले ते योग्यच आहे असंही केलं वक्तव्य। तुम्हाला माहिती आहे की माननीय पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंतराव असतील किंवा आम्ही स्वतः इतके वर्ष राजकारणामध्ये आहोत, काही ना काहीतरी माहिती सूत्रांकडून, आतल्या गोट्यातून किंवा संबंधित व्यक्तींकडून येत असते, चर्चा होत असतात, पण या विषयावरती चर्चा करण्याची ही वेळ नाही। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात आता उपमुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ निर्णय घेतील। छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर निर्णयाचा चेंडू आता सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात। राष्ट्रवादीच्या संदर्भात विलिनीकरणाच्या संदर्भात काही गोष्ट होणार का? कारण की शरद पवार म्हणतात की 12 फेब्रुवारीला एकत्रित येणार होते म्हणून दोन्ही। आता हे जे आहेत त्या स्वतः जे आहेत उपमुख्यमंत्री आणि इतर जे आहेत ते लोक बघतील काय ते। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर शरद पवारांना सुनेत्रा पवारांच्या शपथविधीसाठी आमंत्रण दिलं असतं। मात्र दोघे एकत्र येत असल्यास आम्हाला आनंदच, मंत्री गिरीश महाजनांची भूमिका। झाले तरी आम्हाला आनंद आहे, नाही झाले तर मला वाटतं त्यांचं चाललेलं आहे, आमच्या सोबत ते आहेतच। हा सर्वस्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे पवार साहेबांचा आणि तो सुमित्रा वहिनींचा, ताईंचा हा विषय आहे, त्यांनी ठरवावं, आम्हाला तर कुठली अडचण नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अजितदादा कधीही बोलले नाहीत। राष्ट्रवादीच्या नेत्या सना मलिक यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते एकत्र बसून या संदर्भात निर्णय घेतील असंही वक्तव्य। नेता ने अभी तक हमारे से इस बारे में कभी बात नहीं, क्योंकि लास्ट पिछले 2 महीने से हम देखेंगे तो सभी लोग चुनाव में ही बिजी रहते थे और चुनाव होने के टाइम पे हमारी साप्ताहिक बैठक भी नहीं होती, तो इसके बारे में हमें कभी भी पार्टी की तरफ से या दादा की तरफ से कभी कोई बात नहीं की गई थी। जो पवार फैमिली है वो आपस में बैठ के डिस्कस करके जो भी हमारे साथ डिस्कस करेगी, जैसे आगे बढ़ाना चाहेगी, उस पर हम डिस्कशन करके ही कुछ बोल सकते हैं।